ताई, मी जरा शाळेत जाऊन येते. हा, अहो वहिनी, शाळेत जायची काय गरज आहे? फोन करून सांगा ना. मी पण आता बँकेत फोन करूनच सांगितलंय. नाही नाही, मला तसं नाही करता येणार. माझी खूप कामं बाकी आहेत, ती मला करावीच लागतील. आणि मी अचानक रजा टाकली आहे ना, त्यामुळे शाळेत तर जावंच लागेल. बरं, मग तुम्ही शाळेत जा, मी तिकडेच येते. मग तिथूनच आपण नाशिकला निघूया. किंवा एक काम करा, एका बॅगमध्ये माझे आणि तुमचे कपडे भरा आणि ती बॅग घेऊन माझ्या घरी पोहोचा. तुमच्या घरी कशाला? हो ताई, आपण जर शाळेतून अशीच बॅग घेऊन निघालो आणि कोणी बघितलं आणि मॅडमला सांगितलं तर त्यांना लगेच डाऊट येईल ना. मला ती रिस्क घ्यायचीच नाही म्हणून म्हणते. हो ठीक आहे, मग मी थोड्या वेळा तुमच्या घरी निघते. आणि वहिनी, तुम्ही पण जरा लवकर या, उशीर करू नका. नाही नाही, मी पटकन सगळी कामं संपवते आणि येते. आईबाबांचा आशीर्वाद घेऊया आणि मग जाऊया. मला सुद्धा मी कधी एकदा नाशिकला पोहोचते असं झालंय ताई. पण काय वहिनी, तुम्हाला काय वाटतं, फुलपगारे सर खरं सांगतील का? माझ्या पण मनात हाच विचार आला होता. पण मला असं वाटतं ताई की माझ्या एकटीसमोर ते खोटं नाही बोलू शकत. खरं सांगू का, माझीच परीक्षा आहे आज. काळजी करू नका वहिनी, तुम्ही व्हाल पास. थँक्यू ताई. चला, मी निघते आता. हा, आणि तुम्ही पण तासाभरात निघा. हो चालेल. बाय. काय? मी चिडा पाहिजे खरं तर. का? मी ठरल्याप्रमाणे माफी मागितली म्हणून? ठरल्याप्रमाणे काही केलेलंच नाही तुम्ही. जाऊ दे, मला ना वेळच नाही तुमच्याशी वाद घालायला. मला ऑलरेडी उशीर झाला. तुम्ही उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. मी तर आलोय कारण काय 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 सांगा ना, काय कारण काय? बोला ना, काय? कारण माझा जीव जगलाय तुमच्यावर. प्रथम क्रमांक पटकावला आहे अधिपती सूर्यवंशी यांनी. काय आज एकटीच? तुझे ते सवंगडी कुठे आहेत? आमची कोण सवंगडी? सवंगडी कुठले म्हणा, निर्जीव गुलाम तुझे. ते हत्ती, घोडे, उंट, प्यादे कुठे आहेत? बुद्धिबळ खेळायचं बंद केलं का? डाव जिंकता येईना, एकही डाव मनासारखा पडे ना. हो, दोन्हीकडचे डाव आम्हीच खेळत असतोय, त्यामुळं आम्ही कधीच हरत नाही. किंवा प्रत्येक वेळी हरत असशीलच असाही अर्थ होतो. म्हणजे दोन्हीकडून तूच खेळतेस ना. एक बाजू कुठली तरी हरत असणारच की प्रत्येक वेळेला. आणि मी तुला म्हणालो होतो बघ, बुद्धिबळाचं वेगळं असतं. तिथं निर्जीव प्यादी असतात, ते हत्ती, घोडे, उंट वगैरे. त्यांना हवं तसं आपण मॅनिप्युलेट करू शकतो, कसंही खेळू शकतो. माणसांचं तसं होत नाही बघ. माणसं सजीव असतात, त्यांना स्वतःचं डोकं, बुद्धी असते. ती काही अडीच घरं चालणार नाही प्रत्येक वेळेला. कधी
तिरकी चालतील, कधी सरळ चालतील, कधी हाताबाहेर निघून जातील, हो ना? आणखी स्पष्ट करून सांगू, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होतीस, जो आपल्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही असं मानत होतीस, तो अधिपती. तू गेला ना शब्दाबाहेर, तेव्हा आता नीट बघ, डोळे उघड, वस्तुस्थिती समजून घे. अधिपतीचा तुझ्यावर जो अंधविश्वास होता, तुझ्यावर जे प्रेम होतं, तुझ्या शब्दाला जे मानायचं, ते सगळं बाजूला पडलं आणि अक्षरावरचं त्याचं प्रेम ते जिंकलं. त्यांच्या प्रेमाचा विजय झाला. तुमचा बुद्धिबळाशी काय संबंध म्हणा? जवळ एक घडी राजाला आडवा करत नाही, तवर कुणी बी त्याची हार गृहीत धरायची नसत्या. या तात्पुरत्या लुटुपुटूच्या लढायात हो, यात हार जीत बघायची नसत्या. आता काय करशील? म्हणजे काय करशील याचा अंदाज आहे मला. रडीचा डाव खेळशील, इमोशनल ब्लॅकमेल करशील अधिपतीला आणि त्याची शाळा बंद करशील, बरोबर? हेच करू शकतेस तू. पण लक्षात घे, अधिपतीची शाळा बंद केलीस तरी सुद्धा तुझा विजय नाही होत. तू नाही जिंकत, तू हरलेलीच आहेस. बघू की, घोडा मैदान काही लांब नाही. तुम्ही असं करा, कधीतरी आमच्या बरोबर खेळायला बसा, म्हणजे तुम्हाला कळल आमची पुढची चाल काय असेल ती. जेवढ्या शक्यतांचा तुम्ही विचार कराल का नाही, त्याच्या पुढची आमची काहीतरी चाल असेल, हे तुम्हाला कळल. एक म्हण आहे, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही, तसं आहे तुझं. हरकत नाही, तू डोळे मिटून घे, अशीच राहा, स्वतःवर खुश राहा. अशानेच अधिपती कधीतरी तुझ्या तावडीतून सुटेल आणि मला तेच हवंय. बोला चेअरमॅन साहेब. रजा टाकली प्रभारी मुख्याध्यापकांनी? किती दिवसांची? 2 दिवसांची. आणि कधीपासून? आजपासून. ठीक आहे. म्हणजे आजच निघणार? नाही नाही नाही, आम्हाला काहीतरी हालचाल केली पाहिजे आजच. ए चंचे, बाहेर ये. काय झालं मावशी? कधीपासून हाका मारतोय तुला? अगं येतच होते. बरं झाले काय? आम्ही सांगतो ते करायचं. आत्ताच्या आत्ता सुनबाईंच्या घरी जा. तुझं काय बी डोकं चालव, पण त्या घराच्या बाहेर पडता कामा नाही. अगं पर मावशी. आता पण बी नाही. जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. वय मावशी. ए चंचल, मला वाटलं स्वप्नच आहे का काय? ऐसा माझी चूक झाली हो, खरंच माझी चूक नाही झाली. नाही नाही अधिपती, नाही. खरं तर माफी आम्ही मागायला पाहिजे. आमची चूक आहे. नाही नाही, तुमची काय चूक नाही आहे, माझी चूक आहे. मला माहित आहे की माझी चूक आहे. अहो असं कसं अधिपती? आई असून बी आम्ही फक्त आमचाच विचार केला. आई म्हणजे त्यागाची मूर्ती असत्या, पण आम्ही फक्त आमचं म्हणणं खरं केलं. माझं चुकलेलं आहेच की, पण शाळेत जायच्या अगोदर तुम्हाला विचारायलाच पाहिलं होतं. मी अशी लपवाछपवी मी. अहो तेच तर आमच्या लक्षात आलं नाही. तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम असताना आम्ही त्यांना तुमच्यापासून लांब ठेवण्याचा गुन्हा केला, म्हणून मग तुम्हाला पळवाटा शोधाव्या लागल्या. दोष तुमचा नाही अधिपती, दोष आमचा आहे. आम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं.
नाही नाही तो विषय बी नाही आहे, पण मी खरंच मला तुमचा शब्द बी मोडायचा नव्हता आणि माझं सगळं मी नाही मोडला आणि तुमचा शब्द. पण तो हां ते बरोबर आहे, तुम्हाला सांगून मी शाळेत जायला पाहिजे होतं, ते माझं चुकलंय आहे साहेब. अहो कसं सांगणार तुम्ही? तुमची इकडे आड आणि तिकडे ईर झाली होती. हे सगळं कळल्यावर आम्ही तुमच्यावर लई रागवलो होतो. लई राग आलता तुमचा. पण आता जरा शांतपणे विचार केल्यानंतर लक्षात आलं हे जे काय झालंय त्यात तुमची काय बी चूक नाही. हे सगळं असं होणारच होतं. आम्ही उगा सुनबाईंच्यात आणि आमच्यात स्पर्धा लावायला गेलो, पण आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होऊच शकत नाही. आईच्या जागी तुम्ही आम्हाला जो मान देताय अधिपती, तो जगातला कुठलाच लेख देत नसेल. पण मान घेणाऱ्याला पण तो घेता आला पाहिजे का नाही? आमचीच जरा त्यात गल्लत झाली बघा. आमच्या मानाचा विचार करताना आम्ही तुमच्या मनाचा विचार नाही केला. पण मी तर कुठं तुमच्या मनाचा विचार केला. तुम्हाला काय वाटलं असेल तेव्हा तुम्हाला कळलं मी शाळेत मी आपलं डोळं मिटून दूध पित होतो मांजरावानी. पण अधिपती आम्हाला लई बरं वाटलं. उशिरा का होईना पण तुम्ही स्वतःहून आम्हाला हे सगळं सांगितलं नाही का? नाहीतर आम्हाला कसं कळलं असतं. पण आता बास, हे असं चोरून भेटणं बास. हां म्हणजे म्हणजे सुनबाईना घरी घेऊन या, सुनबाईना घरी घेऊन या, सुनबाईना घरी घेऊन या, सुनबाईना घरी घेऊन या, सुनबाईना घरी घेऊन या. खरं सांगाल का तुम्ही? मग आम्ही काय मस्करी करतोय असं वाटतंय का? आमच्या चेहऱ्याकडे बघून असं काही वाटतंय का का आम्ही मस्करी करतोय तुमची म्हणून? हा? आणि झालं की भोगली की त्यांनी त्याची शिक्षा. हा? मग आता आम्ही त्यांच्या चुकीची शिक्षा तुम्हाला किती दिवस द्यायची? हा? एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय करतोय आम्ही, हे आमच्या लक्षात नाही आलं अधिपती. जावा, आजचा दिवस लई चांगला आहे, त्यांना घरी घेऊन या. हे एवढं सगळं झालं, त्या पुलिस घेऊन आल्या होत्या घरला, तुम्ही एवढं सगळं त्यासनी घेऊन तू एवढं म्हणजे लवकर जावा, इथून डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना घरी घेऊन यायचं. आजच काय ते आणायचं, आज नाही आणलं तर मग काय खरं नाही. हां हां म्हणजे म्हणजे काय सांगावं, आमचा विचार बदलू शकतोय बघा ना. म्हणजे कालपर्यंत आम्ही तुमच्यावर रागवलो होतो, हा? आता तुम्हाला येऊन सांगतोय त्यांना घरी परत घेऊन या. काय सांगावं, संध्याकाळी म्हणू आम्ही की त्यांनी या घरात परत पाऊल टाकता कामा नये. आमचं काय बी होऊ शकतं. हा मी लगेच घेऊन येतो, 0 मिनिटात घेऊन येतो मी त्यासनी. हां मी लगेच. काय जा, जग जिंकून या. आजचा एक दिवस द्या आम्हाला अधिपती, बाकी त्या आहेत आणि आम्ही आहोत. शिवानी कुठे चालली? अगं आणि आमच्या मास्तरीनबाईसनी आताच कोणलंस का काय? नाही, त्या घरात नाही येत, शाळेत गेल्यात ना. हा, तू कुठे चाललीस एवढं घाई घाई? काय नाही, ते काम आहे ना माझं म्हणून चालले. कवा गेले मास्तरीनबाई शाळेत? त्यांच्या नेहमीच्या वेळेवर. कवा येणार परत? त्यांच्या नेहमीच्याच वेळेवर. आणि तू बॅग घेऊन कुठे चालले? काय नाही, माझं थोडं काम आहे ना म्हणून बाहेर चाललीये. बँकेला सुट्टी वाटतं आज. तू फार चौकशी करतेस ग. काही झालंय का? अगं मला भेटायचंय ना तिला म्हणून विचारलं. आणि मला कळना म्हणजे थांबायचंय का जायचंय का परत यायचंय. आणि तुझ्या हातात बॅग बघितली ग म्हणून मग मला प्रश्न पडला. नाही, मी जरा बाहेर चाललीये. कुठं काय गावाला चालले वय? हा, तसंच समज. मला उशीर होतोय, मी निघते. हा चालेल. मग मास्तरीनबाईसनी भेटायला शाळेतच जाऊ काय? अगं एवढं काय झालंय, फोन कर ना त्यांना. माझ्या डोसक्यातच नाही आलं. करत्या फोन करते.
बोल चंचे, काय झालंय? मावशी इथं काहीतरी गडबड चालली आहे बघ. ती काय गडबड चालल्या तेच बघायला आम्ही तुला तिकडं पाठवलीये. सांग काय झालंय ते. अगं मावशी ती अक्षदा नाही इथं. आणि शिवानी ती बी घरला कुलूप लावून बॅग घेऊन आत्ताच कुठतरी गेल्या. लय गडबडीत होती बघ. मी तिला विचारलं का मला अक्षदाला भेटायचंय, अक्षदा कुठं आहे? तर मला म्हणली ती शाळेत आहे. आणि मग मी तिला विचारलं का मग मी जाऊ काय तिला शाळेत भेटायला? अशी गडबडली ना. तर मग मला म्हणली भेटायला जाऊ नको, फोन कर. मावशी काहीतरी नक्की गडबड आहे बघ. मला तर वाटतंय ना का जिथं बी कुठं जाणार आहेत तिथं या दोघी संगती जाणार आहेत. असं आहे वय. मग आता कुठं आहे ती शिवानी? अगं गेली किती. मग तू काय करायलीस तिथं? जा की तिच्या माग बघ तर कुठं चालली ती. तिला अजिबात नजरा आड होऊ द्यायचं नाही. जा लवकर, निघ तू. वय वय जाते. हा बोला भाऊजी. हा वहिनी कुणीकडेच आहे तुम्ही? आणि मास्तरीनबाई कुणीकडे आहेत? शाळेत गेल्यात काय? हो का? काय झालं? तुम्ही घरी आलात का? हा आलतो मी इथं तुमच्या घराच्या इथं, पण कुलूप बघितलं म्हणताना फोन केला बाहेर येऊन. मग मास्तरीनबाई आता शाळेत पोहोचले असतील ना? हो पोचले असतील त्या. पण का भाऊजी आज अचानक घरी कसं काय? वहिनींना भेटायला आलात का? हो नुसतं भेटायला नव्हे, घेऊन जायला आलोय त्यासनी. काय सांगताय भाऊजी? हा बाकी सगळं सांगतो तुम्हाला नंतर. आता पहिला जातो शाळेत आणि त्यासनी घेऊन जातो पहिलं घरला. नाही नाही भाऊजी, त्या शाळेत भेटणार नाही तुम्हाला. का? अहो त्या घरी जाणार आहेत. घरी येणार आहेत? बरं ठीक आहे ठीक आहे, मग इथं घरी थांबतो तुमच्या इथं थांबतो, वाट बघत बाहेर थांबलोय. अहो म्हणजे त्या त्यांच्या घरी जाणार आहेत आई बाबांना भेटायला म्हणून. तिकडं घरी होय? बरं बरं चालते, मग तिकडच जातो. उलट तिथं भारी होईल, तिथं उलट सगळ्यांसमोर त्यासनी घेऊन जाता येईल. चालते. अहो भाऊजी ऐका ना. हा काय आता आता काय ऐकत नाही. आता मी जातो जरा गडबडीत आहे. आता पहिलं त्यासनी कवा एकदा घरला घेऊन जाईन असं झाले हो. आपण नंतर बोलूया निवांत. हा चला. हे भलतंच होऊन बसलं. पण आपण याबद्दल वहिनींना सांगायला नको, नाहीतर उगाच त्यांचं पाऊल अडवल्यासारखं होईल. रिक्षा. काय ग? कुठे चालली आहेस बॅग घेऊन? अहो तुमच्याकडेच येत होते आता. अगं काय चाललंय तुमचं? काहीतरी गडबड चालली एवढंच कळलंय मला. मला कुणीच काही सांगत नाहीये. अहो असं काही नाहीये. थोडा वेळ वाट बघा, वहिनी येतील तेव्हा सांगतीलच तुम्हाला. म्हणजे तुम्ही कुठे बाहेरगावी वगैरे चाललाय का? हो असंच समजा. कुठे चाललाय? ते आता काही मला विचारू नका. वहिनी येतील, वहिनी सांगतील तुम्हाला सगळं. अगं एवढं काय लपवण्यासारखं आहे? अहो असं लपवण्यासारखं काहीच नाहीये. मी सांगण्यापेक्षा त्यांना सांगू देत ना. बर चल घरी जाऊ. चल. ये. ही शिवानी हे तर त्या मास्तरटीच्या घरी ती बी बॅग घेऊन. म्हणजे माझा संशय खरा ठरला. मावशीला सांगितलं पाहिजे फोन करून. बोल चंचे, काय झालं? हॅलो मावशे. अगं त्या शिवानीचा पाठला करत मी पोचले हितपतूर. इथपर्यंत म्हणजे कुठल्या बस स्टॉप पर्यंत? नाही नाही अगं बस स्टॉप नाही काय, अक्षदाच्या घरापर्यंत आलीये मी. काय? तिच्या घरी? तिकडं काय करतेस तू? अगं मी नाही का तुला म्हणलं होतं का या दोघीची तबी जाणार आहेत, तिथे संगती जाणार असणार आहेत बघ. मावशी
तुला काय अंदाज आहे का का या दोघींचं काय चाललंय, कुठं जाणार आहेत काय? ते सगळं जाऊ दे. तू फक्त आता एक काम कर, तिथनं अजिबात हलायचं नाही. सुनबाई नक्कीच तिकडे येणार, लक्ष ठेवायचं त्यांच्याकडं. आणि सुनबाई तिकडं आल्या की लगेच आम्हाला कळवायचं, कळलं का? वय वय. घरातून निघायचा विचार दिसतोय यांचा. सोबत शिवानीला बी घेऊन चालल्यात. एवढ्या तातडीनं आम्हाला कायच करता येणार नाही. त्या फुलपगाराच्या बायकोला तिथनं हलवायचं म्हणजे येळ लागणार. काहीतरी केलं पाहिजे आता.